नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड 5 च्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कविता व त्यावर आधारित प्रश्न, जी मी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट दिली होती, जिचा नंबर होता MA001. तर त्या प्रॅक्टिस टेस्टचे आपण आज सोल्युशन बघणार आहोत. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुमची जी काही प्रॅक्टिस टेस्टची जी बुक आहे ती तुम्ही ओपन करा आणि तुमची उत्तरं माझ्या उत्तरांशी मॅच करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि इथे कविता नंबर 1 दिलेली आहे. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. म्हणजे जे देशासाठी लढले आहेत ते अमर हुतात्मे झाले. अमर हुतात्मे म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हुतात्मे म्हणजे मी इथे लिहिते आहे की जे आपल्या प्राण म्हणजे आपला जीव पर्वा न करता देशासाठी लढतात. ओके, त्यांना आपण अमर हुतात्मे असे म्हणतो, की जे आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी लढत असतात. तर असे हे हुतात्मे यांनी काय केलं की आपलं घरदार सगळं सोडलेलं आहे आणि आपला जो संसार आहे तोही सोडलेला आहे. का? कारण देशसेवेसाठी ते तिथे बॉर्डरवर गेलेले आहेत. ज्योतिसम जीवन जगले, तो तुरुंग तो उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले. म्हणजे ज्योतिसम जीवन जगले म्हणजे काय? तर कवीने इथे सांगितलंय की ज्योती म्हणजे कशी असते की जी स्वतः जगते पण आपल्या आजूबाजूला ती प्रकाश देत असते. तसेच हे जे सैनिक आहेत, हुतात्मे आहेत, यांनी काय केलं की हे स्वतः जळत राहिले. आपलं घर दार संसार वगैरे सोडून ते बॉर्डरवर तिथे स्वतः असे जळत राहिले किंवा तिथे जगत होते आणि सगळ्या संसाराचा त्याग करून ते तिथे होते. आणि काही तर तुरुंग सुद्धा भोगला, तिथे त्यांना उपवास सहन करावा लागला. सोसला किती वनवास म्हणजे काय? तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा त्याग झाल्यानंतर इथे मी वनवास लिहिते. वनवास म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टींचा त्याग. ओके, तर असा जो वनवास त्यांनी सोसला आहे. तर काहींना तर फासावरती सुद्धा चढावं लागलं होतं. बरोबर आहे. झगडली झुंजली जनता. झुंजणे म्हणजे काय? तर इथे मी लिहिते आहे, झुंजणे म्हणजे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. बरोबर आहे. आपण बरेच वेळा असे काही शब्द ऐकतो की झुंज अपयशी ठरली किंवा झुंज यशस्वी झाली. तर त्यालाच आपण काय म्हणतो की एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागले होते त्यांना यश मिळाले किंवा अपयश मिळाले, अशा अर्थाचा तो शब्द असतो. मग स्वतंत्र झाली माता. माता म्हणजे इथे माता कोणाला म्हटलं आहे? तर भारत देशाला इथे माता म्हटलेलं आहे. हिमशिखरी ध्वज फडफडले. हिमशिखरी म्हणजे काय? तर उंच हिम शिखरी म्हणजे काय? तर जिथे उंच हिम असतात. हिम म्हणजे काय? बर्फचे डोंगर असतात उंच, तिथे सुद्धा आपला ध्वज फडफडला म्हणजे काय? तर आपण ध्वज तिथे रोवून आलेलो आहोत. ध्वज आपला तिथे फ्लॅग होस्टिंग झालेला आहे. तर हा राष्ट्रध्वज साक्षीला करू वंदन आपण याला, जयगीत गाऊया आपुले. म्हणजे आज या राष्ट्रध्वजाला आपण साक्षी ठेवून याला वंदन करूया आणि आपले हे जे काही जयगीत आहे ते आपण सगळ्यांनी मिळून गाऊया. तर अशी ही कविता आहे जी आपल्याला अमर हुतात्मे म्हणजे आपले जे सैनिक आहेत, जे देशासाठी लढले होते, त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित अशी ही कविता आहे. तर ह्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते बघूया. कवितेमध्ये कोणते वर्णन दिलेले आहे?
तर कवितेमध्ये शेतकऱ्याचे, पर्वताचे, सैनिकांचे की खेळाडूंचे वर्णन दिले. तर आपण बघितलंच की कवितेमध्ये सैनिकांचे वर्णन दिलेलं आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कवितेमध्ये माता हा शब्द पुढील पैकी कोणत्या शब्दासाठी आला आहे? जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माता हा शब्द आपल्या भारत देशासाठी आलेला आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कवितेत आलेला आहे? आता समाधानी, झेंडा, परतंत्र की नमस्कार. तर इथे आपण कवितेमध्ये पाहिलं की आपल्या देशाला काय मिळालं होतं? स्वातंत्र्य. बरोबर आहे. हे बघा, स्वतंत्र झाली माता. मग स्वतंत्रच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? तर तो आहे परतंत्र. परतंत्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? मी इथे लिहिते आहे. परतंत्र म्हणजे परावलंबी. परावलंबी. परावलंबी म्हणजे काय? किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणारा असा तो. बरोबर आहे. तर इथे ही पहिली कविता जी आहे ती तुम्हाला समजली असेल आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न होते तेही तुम्हाला समजलेले असतील आणि अशा प्रकारे तुमचे जेही उत्तर आहेत ती अगदी बरोबर आलेली असतील विद्यार्थी मित्रांनो. पुढची कविता बघूया. कविता नंबर 2. आवाज नाही, धूरही नाही, धावत जाई वेगाने. म्हणजे काय की अशा एका वाहनाबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे की ज्या वाहनाचा आवाजही येत नाही, धूरही येत नाहीये, पण मात्र ती वेगाने धावते आहे. 2 चाके भरभर चाले, वाटेवरच्या वळणाने. म्हणजे काय? त्या वाहनाला फक्त 2च चाकं आहेत, पण ती अशी भरभर चालते आहे की जी वाट ज्या ज्या वळणाने ती वाट जाते आहे त्या त्या वळणाने ती ते जे वाहन आहे ते चालतं आहे. तर पायवाट वा महामार्ग हा गर्दीतूनही जाई पुढती. पुढती पाहिजे इथे. बरोबर आहे. हा जो शब्द आहे तो पुढती म्हणजे काय? तर पायवाट असू दे की महामार्ग असू दे, कितीही गर्दी झाली तरी सुद्धा हे जे वाहन आहे ते पुढे पुढे जातच राहतं. मध्ये भेटता मित्र कोणी, तेही बसतील मागे पुढती. म्हणजे जर एखादा मित्र आपल्याला कुठे रस्त्यामध्ये भेटला तर तो सुद्धा या वाहनावर एक तर मागे बसू शकतो किंवा पुढेही बसू शकतो. इंधन नाही, बंधन नाही, कोण बैसला ऐटीत वरती. म्हणजे अशा या वाहनाला इंधनाची गरज नाही. इंधन म्हणजे काय? तर इंधन म्हणजे इथे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगते की फ्युएल. ओके, फ्युएल. बंधन नाही. तर ह्या ज्या वाहनाला आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. कोण बसला त्याच्यावर, कोण ऐटीत बसलेला आहे हे त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असतं. सांगा पाहू कोण असे मी, जरा चालवा तुमची मती. म्हणजे आता तुम्ही सांगा की हे वाहन जे मी तुम्हाला ह्या कवितेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे, तर हे जे वर्णन आहे हे कोणत्या वाहनाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जरा तुम्ही सांगू शकतात का? तर यामध्ये आपण ह्या कवितेवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते बघूया. कवितेत असलेली अचूक शब्दजोडी पर्यायातून निवडा. आता ह्या कवितेमध्ये आलेली जी शब्दजोडी आहे ती कुठली आहे? तर ती आहे तुमची मती. बरोबर आहे. पुढचा आहे कवितेमध्ये कोणत्या वाहनाचे वर्णन आहे? आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेल विद्यार्थी मित्रांनो की ह्याला इंधनाची गरज ही लागत नाही. म्हणजेच हे कुठल्या वाहनाबद्दल असेल तर ते आहे पर्याय क्रमांक 4 सायकल. पुढचा प्रश्न आहे सायकल बाबत कोणते विधान चुकीचे आहे? सायकलमुळे धूर निर्माण होत नाही हे बरोबर आहे. बरोबर आहे. सायकल वळणावरूनही भरभर चालते हेही बरोबर आहे. सायकल गर्दीतून पुढे नेता येते हेही बरोबर आहे. पण सायकलला इंधन लागते हे मात्र चुकीचे आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे जे विधान आहे ते चुकीचे आहे. पुढची कविता आहे कविता क्रमांक 3. ती आहे झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. आता इथे या कवितेमध्ये कवीने त्याचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तो सांगतो आहे, कवी आपल्याला सांगत आहे की मला झाडावर घर बांधून राहावंसं वाटतं आहे, चंद्रावर जाऊन पतंग उडवावंसं वाटत आहे, समुद्र तळाची करावी सफर, इंद्रधनुचा झुला झुलून. म्हणजे काय? तर समुद्राच्या तळापर्यंत जाऊन समुद्राची मला सफर करायची आहे. सफर म्हणजे काय? तर ट्रॅव्हलिंग. सफर इथे मी लिहिते आहे. सफर म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग. ओके.
तर इंद्रधनुचा झुला झुलून वाऱ्या संगे जावे भुलून. इंद्रधनुचा म्हणजे तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो की पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य येतं, बरोबर आहे. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलंही असेल. तर असं हे इंद्रधनुष्याचा झुला करून त्या झुल्यामध्ये आपल्याला म्हणजे कवीला झुलावंसं वाटत आहे आणि हे सगळं वाऱ्याबरोबर ते विसरूनही जायचं आहे. ढगातले पाणी घ्यावे झेलून सांगावे गुज पहाडाशी. म्हणजे काय, ढगातलं जे काही पाणी येत आहे म्हणजे पाऊस पडतोय तर त्या पावसाचं पाणी कवीला झेलून घ्यायचं आहे. झेलून म्हणजे काय तर पकडून घ्यायचं आहे. झेलून म्हणजे काय तर पकडून. सांगावे गुज पहाडाशी म्हणजे पहाड म्हणजे काय तर डोंगर. इथे मी लिहिते आहे पहाड म्हणजे डोंगर. ओके, माउंटन. ओके, तर सांगावे गुज म्हणजे काय की पहाडाशी डोंगराशी त्याला गप्पा मारायच्या आहे. गट्टी करावी पाखरांशी उंच उडावे आकाशी. म्हणजे जसे पक्षी पाखरं जशी आकाशामध्ये उडतात तशी त्यांच्याशी गट्टी करून आपणही आकाशामध्ये उंच उडावं असं कवीला वाटत आहे. ढगांवर दिमाखात व्हावे स्वार रंगात न्हावून निघावे पार. म्हणजे काय तर ढगांवर सुद्धा बसायचं आहे आणि जे काही रंग दिसत आहेत वेगळे वेगळे तर त्यामध्ये कवीला न्हावून निघायचं आहे. न्हावून निघणं म्हणजे काय तर त्यामध्ये मग्न होणं. न्हावून निघणे, मग्न होणे. ओके, चांदण्यांचा शुभ्र घालावा हार कुशीत शिरून आईच्या मग. म्हणजे काय चांदण्यांचा अशा या रंगांमध्ये न्हावून निघाल्यानंतर जो चांदण्यांचा जेव्हा रात्री चांदणे पडतात तेव्हा ती चांदणे त्यांना एकत्र अशी गुंफून त्यांचा हार बनवून तो घालावासा वाटत आहे. मग काय शेवटी आईच्या कुशीत शिरायचं आहे. म्हणजे कुशीत शिरून आईच्या मग तिलाही म्हणावे एकदा बघ. म्हणजेच शेवटी काय तर आईच्या कुशीत शिरून आईला हे सगळं सांगायचं आणि आईला म्हणायचं आहे की आई बघ ना ग, मला असं सगळं वाटत आहे की हे सुंदर जग आहे आणि या जगामध्ये किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराव्याशा वाटत आहेत. तर अशी ही कविता आहे ज्यामध्ये कवीने त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी निसर्गामधल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर आपण काय काय करू शकतो हे त्यांनी इथे मांडून दाखवलेलं आहे. तर अशा या कवितेवर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कवितेतील मुलाला पुढीलपैकी कोणती गोष्ट करायची नाही. ओके, यामध्ये कोणती गोष्ट करायची नाही तर त्याला झाडावर घर बांधून राहायचं आहे, बरोबर आहे. रंगात न्हावून पण निघायचं आहे, आकाशात उंच उडायचं आहे, पण इंद्रधनुचा झुला पाहून भुलून जायचे आहे. म्हणजे काय तर इंद्रधनुचा जो काही इंद्रधनुष्याचा झुला बघायचा आहे तो बघून त्याला हे जग असं सगळं विसरून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कवितेत आलेली शब्दांची चुकीची जोडी कोणती. आता ह्यामध्ये कुठली चुकीची जोडी आहे. पाखरांची गट्टी करायची आहे, आईच्या कुशीत जायचं आहे, समुद्र तळाची सफर करायची आहे, ढगांवर पाणी आहे. आता ही ढगांवर पाणी आहे का विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही या कवितेमध्ये बघू शकतात 6व्या ओळीमध्ये लिहिलं आहे की ढगातले पाणी आहे. ढगातले पाणी आहे, ढगांवर पाणी नाहीये. त्यामुळे चुकीची जोडी जी आहे ती ढगांवर पाणी, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मुलगा सुंदर जग कोणाला पाहायला सांगत आहे. जसं की आपण कवितेमध्ये वाचलं आहे की आईच्या कुशीत शिरून त्याला आईला सांगायचं आहे की आई तू पण हे सुंदर जग बघ. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे, बरोबर आहे. अशी ही तिसरी कविता आपली इथे संपलेली आहे. बघूया पुढची कविता, कविता क्रमांक 4. इथे आपल्याला जे पूर्ण वर्षभरातले सण दिलेले आहेत की कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण येतो. आला आला जानेवारी संक्रांतीला घेऊन दारी, मग येईल तो फेब्रुवारी शिवजयंतीची मजाच न्यारी.
म्हणजे काय तर जानेवारी जसा महिना येतो तसा तो संक्रांत घेऊन येतो. संक्रांतीला माहिती आपण तिळगुळ वगैरे वाटतो ना, तर अशा त्या संक्रांतीला ती जानेवारी महिना लागला की लगोलगच संक्रांती हा आपला पहिला सण येतो. मग येतो फेब्रुवारीमध्ये मग शिवजयंतीची तयारी करतात सगळे. मग शिवजयंतीला मजाच येते. येता महिना मार्चचा उडे धुराळा होळीचा. म्हणजे काय तर मार्च महिना आला की आपल्याला सगळ्यांना कसले वेध लागतात, तर ते म्हणजे होळीचे. बरोबर आहे, पुरणाची पोळी खायची असते ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा, म्हणूनच आपल्याला सगळ्यांना होळीचे वेध लागलेले असतात. एप्रिल येता मेही येतो, उन्हाचा तडाखा ताप देतो. जसा मार्च महिना होळीचा महिना संपला की एप्रिल येतो, त्यामागोमाग मे ही येतो. पण एप्रिल आणि मे मध्ये काय असतं की ऊन जे असतं ते भरपूर असतं. बरोबर आहे, त्यामुळे उन्हाचा तडाखा हा ताप देतो असं म्हणतात. करतो हलका शिडकावा पाऊस जून जुलैचा. म्हणजे काय, जून आणि जुलै महिन्यामध्ये हलकासा आपल्याला पावसालाही सुरुवात झालेली असते. येता ऑगस्ट आणि सप्टेंबर आशिष देती विघ्नहर. आशिष म्हणजे काय इथे विद्यार्थी मित्रांनो, आशिष म्हणजे आशीर्वाद. ओके, म्हणजे काय तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जसा महिना येतो तसे विघ्नहर आपल्याला. विघ्नहर म्हणजे काय तर गणपतीचा महिना असतो, त्यामुळे गणपतीचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो. ऑक्टोबर नोव्हेंबरचा उत्साह दिवाळी दसऱ्याचा. जसा ऑक्टोबर नोव्हेंबर येतो तसा आपल्याला दिवाळी आणि दसऱ्याची आपल्याला ओढ लागलेली असते. दिवाळीला तुम्ही नवीन नवीन कपडे खरेदी करता, दसऱ्यालाही तुम्ही सोनं लुटतात. तर अशा प्रकारे आपल्याला तो उत्साह जो असतो तो वेगळाच असतो. चाहूल देतो डिसेंबर, नाताळाची होते सफर. डिसेंबर आला की आपल्याला सगळ्यांना नाताळाची चाहूल लागते. नाताळमध्ये आपण सांता क्लॉज बघतो, तर आणि अनेक गमती जमती मिळती आम्हाला हो वर्षभर. म्हणजे काय तर असं पूर्ण वर्षभर आपले हे सण वगैरे आहेत, हे सगळे सण आपण साजरे करत असतो आणि त्याबरोबर काही गमती जमतीही आपण करत असतो. तर अशी ही कविता आहे जी आपल्याला पूर्ण एका वर्षामध्ये जे काही सण येतात तर त्याबद्दल आपल्याला ही माहिती दिलेली आहे. तर आता या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत, बघूया. कवितेत पुढीलपैकी कोणत्या महिन्याचा उल्लेख नाही? जानेवारी, श्रावण, नोव्हेंबर, जुलै. आता जसं आपण कविता वाचली त्यामध्ये आपण सगळे इंग्रजी महिने बघितलेले आहेत, जानेवारी, नोव्हेंबर, जुलै. श्रावण हा मराठी महिना आहे, त्यामुळे मराठी महिन्याचा ह्या कवितेमध्ये कुठेच उल्लेख झालेला नाहीये. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, गणपतीला समानार्थी असलेला कोणता शब्द कवितेत आला आहे? जसं की आपण बघितलं की ऑगस्ट आणि सप्टेंबर आशिष देती विघ्नहर. बरोबर आहे, त्यामुळे गणपतीला समानार्थी शब्द जर कुठला आला आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 1 विघ्नहर. पुढचा प्रश्न आहे, होळीचा धुराळा कोणत्या महिन्यात उडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की होळीचा धुराळा जो आहे तो मार्च महिन्यामध्ये उडतो. बरोबर आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली कविता क्रमांक 4 इथे संपलेली आहेत आणि मी अपेक्षा करते की आतापर्यंत तुमची जी ही उत्तर आलेली आहे ती माझ्या उत्तरांबरोबरच आलेली असेल आणि सगळी बरोबरच असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे आपलं कविता क्रमांक 5. बघूया. खगोल ग्रह अन तारे आकाशामध्ये जमले सारे. खगोल म्हणजे काय तर अंतरिक्ष. ओके, अंतरिक्ष म्हणजे काय तर खगोल म्हणजे काय तर स्पेसमध्ये जे काही ग्रह तारे आहेत ते सगळे आकाशामध्ये आता जमलेले आहेत. अवखळ तो झाडा आडून चंद्र पाहतो लपून छपून. अवखळ म्हणजे काय तर अवखळ म्हणजे खोडकर. ओके, मी इथे लिहिते आहे खोडकर. अवखळ म्हणजे खोडकर असा तो चंद्र आहे जो झाडा आडून आपल्याला लपून छपून बघत आहे. ती आली उल्का कुठूनी बोलविते जणू तिला अवनी. उल्का म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो इथे तर उल्का म्हणजे आकाशातून पडणारा तारा किंवा ज्याला आपण म्हणतो तुटलेला तारा. ओके, तुटलेला तारा. आणि अवनी म्हणजे काय तर अवनी म्हणजे पृथ्वी. ओके, जणू काही तुटलेल्या ताऱ्याला ती
पृथ्वी तिच्याजवळ बोलाविते आहे. धूम ठोकुनी वाऱ्याप्रमाणे हजेरी लावली धूमकेतूने. धूमकेतू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर इथे लांब शेपूट असणारा तारा. ओके, त्याला धूमकेतू असे म्हणतात. तर असा हा धूमकेतू आपल्याला वर्षातून फक्त एकदाच दिसतो. तर अशा प्रकारे तो जो धूमकेतू आहे तो त्याने सुद्धा वाऱ्याप्रमाणे आपली हजेरी लावलेली आहे, म्हणजे वर्षातून एकदाच दिसतो तो. भला थोर तो गुरु पहा कडी घालून शनी आला. म्हणजे काय, गुरु म्हणजे कुठला इथे ग्रह आपल्याला सांगितला आहे, तर गुरु म्हणजे आहे ज्युपिटर. ओके, गुरु म्हणजे ज्युपिटर. तर असा हा गुरु आपल्याला बघायला सांगितलेला आहे. आणि शनी, कडी घालून शनी आला म्हणजे काय, जे शनी म्हणजे सॅटर्न तुम्ही जर बघितला असेल तर सॅटर्न कसा असतो, असा गोल असतो आणि त्याच्या भोवती अशी रिंग असते, बरोबर आहे. म्हणूनच त्याला काय म्हटलं आहे की कडी घालून शनी आला, बरोबर आहे. पुढे आहे युरेनस नेपच्यून येती दुरुनी नेत्र थकले त्यांना शोधुनी. युरेनस आणि नेपच्यून हे 7वे 8वे हे काय आहेत, तर हे प्लॅनेट आहेत 7वे 8वे. त्यामुळे यांना दुरूनच आपल्याला ते येता फार त्यांना वेळ लागतोय. म्हणूनच आपले नेत्र म्हणजे काय इथे, तर नेत्र म्हणजे डोळे. त्यांना बघण्यासाठी आपले डोळे जे आहेत ते थकलेले आहेत, त्यांना शोधून. लालसर तांबूस मंगळ हा तेजस्वी शेजारी शुक्र पहा. मंगळ म्हणजे कुठला ग्रह आहे, तर मंगळ म्हणजे मार्स. ओके, आणि असा हा मंगळ कसा आहे, तर त्याचा रंग आहे लालसर तांबूस. ओके, आणि तेजस्वी शेजारी शुक्र पहा. शुक्र म्हणजे कोणता ग्रह आहे, तर तो आहे व्हीनस. ओके, तर हे आपल्याला सगळ्या प्लॅनेटबद्दल माहिती दिलेली आहे ह्या कवितेमध्ये. सूर्य लाडका जरी असा तो आला तर लपून बसा. म्हणजे सूर्य लाडका आपला का आहे, कारण सूर्य जो आहे तो आपल्याला रोज दिसतो आहे आणि तो जर आला तर आपल्याला लपून बसावं लागेल. म्हणून कवीने आपल्याला ह्या कवितेमध्ये आपल्याला पूर्ण स्पेसबद्दल माहिती दिलेली आहे की कुठले ग्रह तारे आहेत. तर अशा त्या ग्रह ताऱ्यांबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. तर ह्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. कोणते आहेत बघूया. कवितेत कोणत्या ग्रहाचे नाव आले नाही. पृथ्वी, युरेनस, बुध, मंगळ. जसं की आपण कविता वाचली तेव्हा बघितलं पृथ्वी, युरेनस आहे, मंगळ पण आहे, पण मात्र बुध या ग्रहाचं नाव या कवितेमध्ये नाहीये. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, अवखळ ही उपमा कोणाला दिली आहे. जसं की आपण वाचलं मगाशीच की अवखळ हा अवखळ तो झाडा आडून चंद्र पाहतो लपून छपून. म्हणजेच अवखळ ही उपमा कोणाला दिली आहे, तर चंद्राला दिली आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील वेळ कोणती असावी. आता जसं की आपण बघितलं, कविता वाचली तेव्हा काय म्हटलेलं आहे की कवीला काय वाटतं आहे की जे काही आकाशामध्ये तारे वगैरे आलेले आहेत तर त्यांची जणू आपल्याला हार करून घालायचा आहे. त्यामुळे ही कवितेमध्ये जी वेळ आहे ती रात्रीची आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. तर अशी ही आपली कविता क्रमांक 5 जी आहे तीही पूर्ण झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे 5 कविता दाखवल्या आहेत ज्यांचे तुम्हाला अर्थही समजावून सांगितले आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न जे आहेत तेही मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. तर तुमचे आता जे काही कन्सेप्ट आहे कवितेवर आधारित तो क्लिअर होत असेल असं मी अपेक्षा करते आणि तुमची जी उत्तरं आहेत ती माझ्या उत्तरांशी मिळती जुळती आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही मला क्लासरूममध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तर असा हा आपला प्रॅक्टिस टेस्ट MA001 इथे मी सोडवून दाखवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.